हाय हॅलो गाईस, हाय बघा. आई करत आहे अंड्याची कढी. मी आता तुम्हाला दाखवते कशी करते आई. हे बघा, आईने आधी कढई ठेवले. कढईमध्ये काय टाकले आहे? कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरं वाटून टाकले आहे. खोबरं, कोथिंबीर. दीदी दार लाव ग. हवा येते. हे बघा, आता आई अंडे शिजवले, अंडे सोलायला लागले. किती अंड्याचं केले आहे? किती अंडे आहेत? किती अंडे आहेत? 6 का 7? 8 येते, 9 येते. 9 अंड्याचं करायला लागले. हे बघा, आईने मसाल्यामध्ये चटणी, मीठ, गरम मसाला नाही, तिखट मसाला नाही. 1 चम्मच चटणी, मीठ टाकले. आता हे बैदे आता ह्याच्यात टाकणार आहे. हे पलीकडे आईने भात घातलाय शिजायला. हे बघा, हे काय असं करते चमच्याने? मसाला जायसाठी. ह्याच्या आतमध्ये मसाला जायसाठी आहे. चमच्याने नुसतं टोचा देते अंड्याला. हे बघा, 6 बैदे केले, टाकलेत. 7, 9 अंड्याचं करते आता. हे 8 हे असं मसाल्यामध्ये चांगलं फ्राय करायचं अंडा कढी. आता ह्याच्यात मसाल्याचं पाणी मिक्सरला वाटलेलं भांड्यामधलं टाकायचं. नाही, 1 फुटलेलं टाकलंस ना. एक तांब्यात पाणी टाकायचं वर्ण मसाल्यामध्ये. आता याला चांगलं शिजू द्यायचं. अजून चटणी टाकते, अजून थोडे अर्धा चम्मच बघा आई चटणी टाकते.
आता मीठ टाकत आहे. आई पण हातानेच टाकते, चम्मच नाही टाकत आहे, तू हाताने टाकत असते. झालं, आता आपल्या कालवणाला उकळी आली. आता 5-10 मिनटं आपण ह्याच्यात झाकण नाही ठेवत, असंच शिजू द्यायचं. हां, ह्याच्यावर झाकण नाही ठेवायचं, नाही तर ते मसाला ओतू जात आहे. मग हे असंच उकळी आली. कढईमध्ये बघा आईने कसं कालवण केलं आहे, बैदा कढी. उकळी आले का मग ते आपलं हे बघा उकळी यायला लागले. उकळी आले का आपलं कालवण झालं तयार. हे बघा आपली अंडा कढी तयार आहे. झाली नाही अंडा कढी. हे बघा अशा पद्धतीनं अंडा कढी करायची. आता या साईडला काय करते, हे बघा आपली अंडा कढी झाली रेडी. अशा पद्धतीनं अंडा कढी करायची. बोल आई, आवडले असल्यास बोल की. हे बघा गाईस, अशा पद्धतीनं अंडा कढी करायची. तर आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.